इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. ए म्हणजे ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट, प्रेरक घटना. बी म्हणजे त्या व्यक्तीचे दृष्टिकोन. आणि सी म्हणजे होणारा परिणाम. सुरेश पवारांची कादंबरी आपण आरईबीटीतून बघतोय. त्यांनी कादंबरीचे विकनेस काय आहेत, तर मुख्य कादंबरीचा कुठल्याही कादंबरी या प्रकाराचाच विकनेस असतो की ती ए वर म्हणजे घडलेल्या फक्त घटनांवर फोकस करते. पण तसं नाहीये. सुरेश पवार हे कष्टाचं जीवन जगलेत. मुळात आई वडिलांचं छत्र त्यांच्या डोक्यावरून हरपलं. त्याच्यानंतर त्यांनी जो संघर्ष केला, ते पाय रोवून उभे राहिले. नुसतेच उभे राहिले नाहीत, तर समाजाच्या डोळ्यात डोळे घालून ते बोलू शकले. आज ते उत्तम वक्ते आहेत. म्हणजे त्यांचा बी म्हणजे बिलीफ सिस्टीम किती स्ट्रॉंग आहे ही कादंबरी दाखवते. म्हणून आरईबीटीच्या दृष्टीने एखाद्या कादंबरीचं आपण विश्लेषण करतोय. दुसरी गोष्ट, आरईबीटी आज समाजाला खूप महत्वाची आहे, कारण आरईबीटी तुम्हाला सर्वात फोकस तुमच्या बी वर करायला शिकवते. ए म्हणजे घटना घडत राहतात. अनेक घटना घडतात, चांगल्या घडतात, वाईट घडतात. अरे पण त्यांना चांगलं मी म्हणणार कसं, माझ्या बी वर अवलंबून आहे. त्यांना मी वाईट म्हणणार कसं, हे माझ्या बी वर अवलंबून आहे. अर्थात सुरेश पवारांची कादंबरी ही बी वर म्हणजे त्यांच्या बिलीफ सिस्टीमवर, त्यांच्या विचारधारेवर फोकस करते. आणि ही विचारधारा काय, ही विचारधारा संघर्षाची आहे. ही विचारधारा प्रेरणेची आहे. आणि कुठेही हतबल होऊ नका. आणि जे काही तुमच्या आयुष्यात घडेल त्याला स्वीकारा. आणि स्वीकारल्यानंतर त्याच्यावर पर्याय काढा, त्याला सामोरं जा, हे ही कादंबरी सांगते. म्हणून आरईबीटीच्या दृष्टीने एका वेगळ्या अँगलने आपण कादंबरीचा वेध घेतोय. धन्यवाद.